नमस्कार मंडळी, मी सुमित पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मंडळी, आज आहे रविवार. सो आपण आज चाललो आहे विरार येथील आई भारुंडा देवी मंदिर. हे एका निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेलं मंदिर आहे. तर तिकडे जाऊन आपण ते मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. तसेच त्यानंतर त्याच्यात जवळ असलेलं एक पापडखिंड करून एक मंदिर आहे शंकरांचं, तिकडेसुद्धा जाण्याचा प्रयत्न करू आपण. तर मित्रांनो, या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा हा भन्नाट प्रवास. फायनली मित्रांनो, आपण आता आलो आहे फुलपाडा डॅम्पला. आजचं वातावरण एकदम मस्त आहे. पाऊस वगैरे मस्त पडून गेला आहे. ब्लॉगर राहुल चव्हाण. तर मित्रांनो, असं आहे जीवदानी मंदिर. पाणी भरलं तरी बदरे पाणी एका पावसात भरलं. आता आपल्याला जायचं आहे इकडे. समोर तुम्ही बघू शकता बॅनर लागला इकडे, भारुंडा मंदिर. आपल्याला इकडे आतमध्ये जायचं सरळ आणि आपण इकडनं आलो आहे आता. इकडे असं आहे जीवदानी मंदिर. वरती लेफ्ट साईडला आहे फुलपाडा डॅम वरती. आणि असा थोडासा मातीचा रोड आहे, थोडं जावं लागतं. 1 किलोमीटर आतमध्ये असेल मंदिर, भारुंडा मंदिर. म्हणजे पावसामध्ये पूर्ण स्लिपरी होता, परंतु अजून तरी ठीक आहे. एकदा जोरदार पाऊस चालू झाला की मग इकडे सगळं चिखल होतं, मग त्यामुळे बाईक वगैरे स्लिप होण्याचे चान्सेस जास्त. भाव आला आपल्या सोबत. इकडे वातावरण एकदम असं भारी वाटतं. आपल्याकडे की एकदम कुठेतरी कोकणामध्ये आलो आहे. सकाळ सकाळ मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आहे. फायनली आपण आलो आता मेन रोडवरती.
फायनली मंडळी आपण पोचलो आहे एंट्री गेटजवळ. ॲक्च्युली खूप रोड जरा खराब होता, पावसामुळे पूर्ण चिखल झालं होतं. इकडे बघू शकता मेन गेट आहे भारुंडा मंदिर, श्री भारुंडा माऊली देवस्थान फुलपाडा भारुंडागड. इकडे बघू सकाळचं वातावरण एकदम छान वाटतं, एकदम झाडं वगैरे मस्त हिरवीगार झाले. पक्ष्यांचा किलबिलाट पण चालू आहे मस्त. एक मिनटं मी शांत राहतो, जरा पक्ष्यांचा आवाज आहे का. एकदम छान असं वातावरण झालं आहे पावसामुळे. बघू शकतात पाठीमागे माझ्या पूर्ण ग्रीनरी आहे. इकडे ॲक्च्युली नदी आहे, पण हिला पाणी अजून थोडं आलं नाही आहे. थोड्या दिवसांनी येणार पाणी इकडे मला वाटतं. त्याच्यात वरती वॉटरफॉल आहे. इकडे काही लोक राहतात, इकडे आपले इकडचेच आदिवासी लोक आहेत, त्यांची घरं वगैरे आहेत इकडे. तर चला मित्रांनो, जाऊया आता. थोडं ट्रेक करावं लागेल आपल्याला मंदिरात जाण्यासाठी. आपण आता ह्या रोडने वरती आलो आहे. इकडे बघा, इकडे पार्किंग वगैरे आहे, गाड्या वगैरे लागल्यात. आपली एक बाईक इकडे डिओ मित्राची. आणि आता ट्रेकिंग चालू करूया आपण. मस्त वातावरण आहे एकदम. आता वाजलेत सकाळचे 8:30. चालू करूया वरती पायऱ्या चढायला. इकडे चढता वेळी थकायला होत नाही, कारण हा पूर्ण स्पेसियस पायऱ्या आहेत. खाली पूर्ण पायऱ्या अशा स्पेसियस आहेत, त्यामुळे चढताना काय थकायला जास्त होत नाही. इथे वटपौर्णिमेचा शूट चालू आहे, सिनेमॅटिक. ॲक्च्युली उद्या आहे वटपौर्णिमा, त्याच्यामुळे सर्वांना रील्ससाठी व्हिडिओ पाहिजे असतात, म्हणून इकडे शूटसाठी येतात. मित्रांनो, अशी आपली ट्रेकिंग चालू झाली आहे. जास्त काय थकायला होत नाही, परंतु ठीक आहे. सकाळचं वातावरण आहे, मस्त वाटतंय. वट पौर्णिमा तुम्ही आजपासून चालू करू शकता, फक्त रीलसाठी. हो. इकडे आहे छोटासा वॉटरफॉल, अजून त्याला पाणी आलं नाही. मित्रांनो, दरवाजा खुलला आपण मंदिरचा. इथे सर्वात आधी गणपती बाप्पा. सगळं मस्त बत्ती वगैरे केली आहे. म्हणजे पूजा पण आत्ताच झाली. शंकराची पिंडी आणि आपले सर्व मूर्ती आहे. गणपती बाप्पा. बजरंगबली. छान मंदिर वाटतं. खूप आहे इकडे शांतता, पक्ष्यांचा वगैरे मस्त आवाज येतो. पण थोडा वेळ दर्शन करूया आपण इकडे निघूया. जय बजरंगबली. खाली तो डॅम्प आहे जिथे आपण मगाशी थांबलो होतो स्टार्टिंगला. अजून आम्ही अर्ध्यामध्येच आहेत, थोडं वरती जायचं बाकी आहे अजून. मित्रांनो, फायनली आपण मंदिरच्या एकदम जवळ आलोय. एवढ्या पायऱ्या चढून आणि त्यात बसलेलं मंदिर.
संडे असल्यामुळे पब्लिक भरपूर आहे वरती, बिकॉज दुपारी टायमाला कोण नसतं, परंतु संडे आहे पब्लिक आली आहे खूप. बिकॉज करायला नव्हतं. हे असं आहे मंदिर, बाजूला मस्त झाडे झुडपं. तर चला आता वरती जाऊया आपण. कृपया पादत्राणे चप्पल येथे काढावेत. इकडून आहे, इकडून आहे, इथून इथून. वाव, हे घे, भारी वाटतं एकदम. वरती एक पपई पण आलाय, एक नाही भरपूर आहेत, एक पिकलाय त्याच्यामध्ये मस्त. चलो अशा मंदिरच्या पायऱ्या आहेत. झाड मस्त वाटतं ना, हा झाड मस्त वाटणार आहे, फुल येल्लो. सो इथून असा एंट्रन्स आहे मंदिराचा. बारुंडा देवी मंदिर, बारुंडागड. मंदिरात मंडळी, आपण आलो आहोत विरार पूर्वेकडील बारुंडा देवी मंदिरात. पापडखिंड धरणाजवळ डोंगरावर वसलेले हे प्राचीन मंदिर भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. स्थानिक मान्यतेनुसार बारुंडा देवी या जीवदानी देवीच्या मोठ्या बहिणी मानल्या जातात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर शांतता, अध्यात्म आणि सुंदर ट्रेकिंगचा अनुभव एकाच ठिकाणी देतात. इकडे छान असं आई जीवदानी देवीची आरती लिहिली आहे. नंतर इकडे बारुंडा, आई बारुंडा देवीची आरती. मित्रांनो, वरती आलो आहे, तहान वगैरे लागले आहे, तर इकडे पाण्याची सोय, पिण्याची सोयसुद्धा केली आहे. घाम नुसता गळतोय, घाम गळतोय. ॲक्च्युली मंदिराची स्वच्छता खूप छान आहे इकडे. वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम भारी वाटतंय. स्वच्छता असल्यामुळे छान वाटते मंदिर. हाय, तुमचं कवर येतं का इकडे? सो इकडे आपल्या विवा कॉलेजच्या टीचर भेटल्या होत्या वरती, त्या पण फिरण्यासाठी आल्या होत्या बारुंडा मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलात, आपण या पायऱ्यांनी वरती चढून आलो आहे. खाली बारुंडा मंदिर आहे आणि इकडे या पायऱ्यांनी वरती आल्यानंतर टॉपला इकडे पण असा एक छोटंसं काळभैरव मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. मूर्ती दाखवतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला इकडे महाकाली मंदिर आहे छोटंसं. मस्त वाटतं आहे वरती. टॉपला असे 2 मंदिर आहेत. सो तुम्ही इकडे जर आलात तर इकडे पण व्हिजिट करा, छान वाटतं वरती. एकदम नेचर एकदम भारी आहे, बघू शकता तुम्ही. वरती पक्ष्यांचा नुसता आवाज येतो आहे. सो असं हे टॉपला मंदिर आहे इकडे. आणि मेन जे मंदिर आहे बारुंडा मंदिर, ते इकडे खाली आहे. आणि पूर्ण विरार सिटी दिसते आपल्याला. हे बघा, इकडे पूर्ण पाठीमागे कातल वगैरे आहे. सो पावसामध्ये इकडून वरून पाणी वगैरे येत असतं. एकदम वाघासारखा दिसतं, एकदम वाघ, एकदम वाघ दिसतो ना सर.
इकडे तुम्ही आता बघितलात की भारुंडा मंदिर कशा प्रकारे आहे. इकडे मस्त असं वातावरण आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. सो आता आमचा प्लॅन आहे पापडखिंडी करून तिकडे एक मंदिर आहे बाजूलाच इकडे फुलपाळ डॅमच्या इकडे. सो तिकडे जाऊन सुद्धा तुम्हाला पापडखिंड पण दाखवतो. तर तुम्ही कधी आलात तर एका दिवसामध्ये तुमचा हा पूर्ण इकडचे मंदिर बघून होतील. सो आता आम्ही आलो आहे खाली, बघता इकडे वरती मंदिर आहे. सो चला आपण जाऊया आता पापडखिंडला. सो मित्रांनो, आपण आता पोचलो आहे इकडे पापडखिंडीला. बघू शकता मागे आपलं मंदिर आहे. इकडे मस्त इकडे महाशिवरात्रीला भरपूर मोठा कार्यक्रम असतो. तर चला जाऊया मंदिरामध्ये. इकडचं वातावरण पण मस्त शांत असं आहे. इकडे बसण्यासाठी पण मस्त हे बनवलेत, म्हणजे बाग वगैरे आहेत बसण्यासाठी. कधी फॅमिलीसोबत वगैरे आलात तर फ्रेंडसोबत वगैरे तर थोडा रिलॅक्स करू शकता इकडे शांत वातावरणामध्ये. आपण आता जाऊयात मंदिरात, पहिले दर्शन घेऊया. आता आपण आलो आहोत विरारच्या निसर्गरम्य पापडखिंड शिवमंदिरात. घनदाट जंगल आणि पापडखिंड धरणाच्या सानिध्यात बसलेले हे मंदिर अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अनेक पटीने खुलून दिसतं. जर तुम्हाला निसर्ग, ट्रेकिंग आणि अध्यात्म यांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखं आहे. मित्रांनो, तुम्ही आज बघितलं की आपण सर्वप्रथम गेलो भारुंडा मंदिर, ते आपण एक्सप्लोअर केलं. त्याच्यानंतर आता आपण आलो पापडखिंड मंदिरामध्ये, तिकडे पण आपण एक्सप्लोअर केलं आहे. त्याच्यानंतर आपण आता ब्लॉग इथेच संपवतो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.